गुड आफ्टरनून एव्हरीबडी. ॲक्च्युली मला एक्सपेक्टेड होतं की माझ्या मैत्रिणी पण इथं येतील, पण तुम्ही इथंसुद्धा त्या दुर्लक्ष करतात. म्हणजे स्वतःचं आयुष्य, स्वतःच्या आरोग्याबद्दल काहीतरी सांगतायत, मिळतं आहे आपल्याला ऐकायला, पण तिथंसुद्धा ती आपली फॅमिली, आपली मुलं याकडंच लक्ष म्हणजे त्यांचं आहे. पण मला एक्सपेक्टेड होतं की त्या येतील, राहू देत. पण तुम्ही तुमच्या व्हाया म्हणजे तुम्ही आपल्या घरातल्या स्त्रियांना किंवा आपल्या आईला, बहिणीला हे कन्व्हे करावं. मी जे सांगते ते सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं इथं स्वागत करते. तुमचा मोलाचा वेळ काढून तुम्ही इथं आलात आणि आमचं म्हणजे जे बोलतोय ते ऐकत आहात. ॲक्च्युली तुम्ही एक कलाकार आहात, म्हणजे पडद्यामागचा कलाकार असं म्हणतो, पण या कलाकाराला सांभाळणारी कोण असते? तर आपल्या घरातली स्त्री असते. आपली आई असू शकेल, आपली पत्नी असते, आपली बहीण असते, आपली मुलगीसुद्धा असते. तर ही स्त्री म्हणजे तिचं काय असतं काम, ती कशी असते? तर ती नेहमी आपल्या परिवाराला सांभाळते, परिवाराच्या जेवणाच्या वेळा सांभाळते, पण स्वतःच्या जेवणाच्या वेळा कधीच सांभाळत नाही. प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेते, तत्पर आरोग्याबद्दल तत्पर असते, पण स्वतःच्या आरोग्याचं जेव्हा वेळ येते किंवा स्वतःच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करत असते, टाळत असते. तर ही स्त्री जेव्हा ॲडमिट होते किंवा जेव्हा अंथरुणावर पडते, त्यावेळेस त्या घराची अवस्था काय होते ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. म्हणजे आपली आई किंवा आपली पत्नी आता ॲडमिट झाली आहे, तर सगळं घर कोलमडून जातं. ती कधी परत बरी होते आणि कधी आमच्या सेवेत हजर राहते असं आपल्याला होऊन जातं. तर जर आपलं कुटुंब व्यवस्थित पाहिजे, आरोग्यदायी पाहिजे, तर आपली घरची स्त्री ही आरोग्य आणि निरोगी राहायलाच पाहिजे. तर कसं आहे, स्त्रियांचं मुली जेव्हा वयात येतात, ॲक्च्युली 10-12 वर्षापासूनच्या पुढं ते एंडपर्यंत स्त्रियांना भरपूर आरोग्याच्या तक्रारी असतात. जसं की अनियमित पाळी असणं किंवा ॲनिमिया असणं. ॲनिमिया म्हणजे बऱ्याचशा मॅक्झिमम स्त्रियांचं रक्त हे 9 ते 10% एवढंच असतं मॅक्झिमम स्त्रियांचं. तर ते आपल्याला 12% पुढं लागतं. तर त्यानंतर म्हणजे हाडांचे, कमरेचे आजार असतात किंवा त्याचप्रमाणे लठ्ठपणा. आजकाल कसं आहे, स्त्रियांचं हालचाल कमी आहे किंवा मुलीसुद्धा कुठं बाहेर जायचं म्हटलं तरी बाईकवरून किंवा ह्याने जातात, पण त्यांची हालचाल बिलकुल नसते आणि त्यामुळं स्त्रियांना सध्याच्या काळात लठ्ठपणा हा फार म्हणजे ही समस्या जाणवते आहे. त्याचबरोबर ताणतणाव. आपल्याला वरून दिसत नाही की ही स्त्री बाबा हिला काही त्रास असेल, मानसिक आजार असेल, ती दाखवतसुद्धा नाही, पण तिचं त्याच्या आतमध्ये ते एक ताण असतो किंवा डिप्रेशन असतं जे आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांना मुख्य म्हणजे पाळीच्या तक्रारी, त्याच्यामध्ये PCOD हा सध्याचा फार म्हणजे भेडसावणारा प्रश्न आहे. मॅक्झिमम तरुण मुलींना हा त्रास होतो आहे. त्यानंतर बऱ्याचशा म्हणजे मॅक्झिमम 30-35च्या वयानंतर स्त्रियांना ब्रेस्ट आणि गर्भाशयाचा कॅन्सर हा बऱ्याच म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये दिसून येतो आहे. त्याचप्रमाणे BP, शुगर तर हे आहेच. तर ह्या सर्वांचं मेन कारण काय, आता सरांनी जसं सांगितलं, आपली लाईफस्टाईल जशी पुरुषांमध्ये गरजेचं आहे चेंज होणं, तसं स्त्रियांच्यामध्ये सुद्धा गरजेचं आहे. फर्स्ट म्हणजे त्यांचा पोषक अनियमित सकस आहाराचा अभाव. कसं असतं, त्या सर्व घरच्या सदस्यांना व्यवस्थित वाढवून वगैरे देतात, पण स्वतःची जेव्हा वेळ येते तेव्हा राहिलेलं शिल्लक खाणं किंवा उरलेलं शिळं खाणं किंवा काही वरण भात खाणं किंवा अवेळी कधी खाणं असं असतं. ब्रेकफास्ट कधीच त्यांचा वेळेवर नसतो. तर जसं दुसऱ्यांना वाढतं तशीच तिची पण प्लेट ही संपूर्ण सकस आहाराची असावी, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स म्हणजे अंडी, मटण किंवा आपलं चिकन हे असावं. नॉन व्हेजिटेरियन असतील तर त्यांच्या जेवणामध्ये मोड आलेले धान्य किंवा पनीर हे याचा अंतर्भाव असावा. त्याचप्रमाणे दूध, दह्याचे पदार्थ असावेत. मॅक्झिमम लोकांच्या घरामध्ये फळं खात नाहीत. स्त्रियांचं तर अजिबात म्हणजे लक्षच नसतं फळाकडे, असलं तरी त्या खात नाहीत. पण फळ हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे असतात जे आपल्या
प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी गरजेचे आहेत. तर पुरुषांनी आणि स्त्रियांनी सगळ्यांनी आपल्या जेवणामध्ये फळाचा अंतर्भाव करावा. त्याचबरोबर अवेळी अनियमित जेवणं, म्हणजे कधीही उठायचं कधीही जेवायचं, सकाळी वेळ नाही मिळाला, सगळ्यांचा आवरण्यामध्ये वेळ गेला तर सकाळचा नाश्ता स्किपच करतात, दुपारचं जेवण जेवतात. तर ह्याच्यामुळे काय होतं, ती अपचन होतं, ॲसिडिटी वाढते. तर हे जर टाळायचं असेल तर आपल्याला वेळेवर जेवायला पाहिजे. हे तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगायला हवं. त्याचप्रमाणे पाण्याचं प्रमाण, स्त्रियांचं पाण्याचं प्रमाण फार 1 ते 2 लिटर, मॅक्झिमम 2 लिटर असतं. पण पाणी कमी पिल्यामुळं बरेचसे किडनीचे आजार होतात. किडनी स्टोन्स, मी आता हॉस्पिटलमध्ये माझ्या बघते की बरेचसे मुली किंवा बायका येतात, पोट धरतात, कारण त्याच्यामध्ये किडनी स्टोन, मॅक्झिमम स्त्रियांना किंवा मुलींना किडनी स्टोनचा त्रास हा होतो. आणि त्याचबरोबर मूत्रमार्गाचे आजारसुद्धा होतात. तर हे टाळण्यासाठी आपली त्वचासुद्धा पाणी कमी पिल्यामुळे एकदम डल पडते. तर हे टाळायचं असेल तर दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर झोप जशी आपल्याला पण गरजेची आहे, जशी स्त्रियांनासुद्धा फार झोप गरजेची असते. 7 ते 8 तास, 8 तास नसली तरी 7 तास तरी झोप गरजेची आहे. स्त्रिया कसं लवकर रात्री उशिरा झोपणं, सकाळी लवकर उठणं असं त्यांचा दिनक्रम असतो. तर रात्रीची अगर त्याची झोप कमी होत असेल तर दुपारचं थोडा वेळ तरी त्यांनी झोपावं. म्हणजे आपली दिवसभराची एक 7 ते 8 तासाची झोप त्यांनी कंप्लीट करायला पाहिजे. तसंच झोप कमी असेल तर ऑफकोर्स ॲसिडिटीचा त्रास होतोच, अपचन होतं, पोटाच्या तक्रारी होतात, पुढचा दिवस हा डल जातो, कामात उत्साह वाटत नाही. तर ह्या सगळ्या ज्या तक्रारी असतात ह्या झोप नसल्यामुळं किंवा पाणी जेवण व्यवस्थित नसल्यामुळं होत असतात. आणि दुसरं नेक्स्ट म्हणजे मानसिक ताणतणाव. तर आपण आपल्या आयुष्यात मानसिक आरोग्याला कधीच आपण महत्त्व देत नाही. काय आहे मानसिक आरोग्य? स्त्रिया दिवसभर घरात असतात, त्यांना काय त्रास आहे, काय त्यांना मेंटल टेन्शन आहे असं आपण म्हणत असतो, पण तसं नसतं. स्त्रीला पूर्ण घर मॅनेज करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. जेव्हा स्त्री घरात नसते तेव्हा ते घर कसं मॅनेज आपण करतो ते आपल्याला माहीत आहे, म्हणजे किती आपली गडबड होते. तर स्त्री ही सुद्धा त्या मानसिक ताणतणावांना बळी पडत असते. तिलासुद्धा ताण येत असतो. सगळ्यांची मनी सांभाळणं, सगळ्यांचं आरोग्य सांभाळणं हे तिला फार, म्हणजे तिच्यावर हा ताणच असतो, पण ती दाखवत नाही. तिची चिडचिड पण होत असते. पण जी स्त्री घर पण सांभाळते आणि बाहेरचं पण सांभाळते तर तिची तर फारच ओढाताण होत असते. तिला डिप्रेशन असतं, ऑफिसचं काम, घरचं काम बघणं, ऑफिसच्या बॉसचं त्याचं टेन्शन असतं, हे सगळं सांभाळताना तिचीसुद्धा चिडचिड होत असते. पण अशा वेळी तिला म्हणजे थोडंसं वेळ तिनं स्वतःसाठी काढायला हवा. तिनं स्वतःच्या हॉबीज जोपासल्या पाहिजेत. स्वतः बाबा थोडंसं गाणे ऐकणं म्हणा किंवा पुस्तकं वाचणं, एखादी छोटीशी आपल्या मैत्रिणीबरोबर ट्रिप काढणं हे सुद्धा गरजेचं. आणि घरच्यांनीसुद्धा तिला समजून घेतलं पाहिजे. कसं असतं, मेनोपॉझल एज जो म्हणतो म्हणजे 40-45 वर्षानंतर स्त्रियांना फारच चिडचिड होत असते, त्या अस्वस्थ होतात, अंगाची लाही होत असते, काय होतं तिला समजत नाही. घरचे तिला असं चिडचिड करून घरचे म्हणतात की हिला काय झालं आहे, ही काय उगाच आमच्यावर ओरडते. मुलंसुद्धा तिच्यावर ओरडत असतात. पण असं न करता तिला आपण समजून घेतलं पाहिजे, ती काय होतं, हिला कशामुळे ही असं करते. ती मुद्दाम होऊन तर करत नसते, बरोबर आहे ना. तर तिच्या आरोग्याच्या काहीतरी तक्रारी असतात, त्याच्यामुळे हे सगळं होत असतं. तर तिला आपण समजून घेत असायला हवं, कारण ती स्वस्थ असेल, तिचं मानसिक आरोग्य स्वस्थ असेल तरच आपलं कुटुंब स्वस्थ असणार आहे. त्यानंतर हायजीन. ॲक्च्युली हायजीन हे सगळ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, खास करून स्त्रियांसाठी फार गरजेचं आहे. त्यांनी रोजच्या रोज आंघोळ करणं, स्वच्छ वाळलेले कपडे घालणं आणि पिरियड्सच्या वेळीस रेग्युलर नॅपकिन चेंज करणं किंवा त्यावेळीस पाण्याचा वापर करणं. ॲक्च्युली माझ्या स्त्रिया मैत्रिणी पाहिजे होत्या त्यांना, कारण बरेच जणांचं त्याच्याकडे लक्ष नसतं. तर हे त्यांनी मेंटेन करायला हवं, नाहीतर मग गर्भाशयाला सूज येणं किंवा मूत्रमार्गाचे त्रास होणं अशा केसेस फार बघायला मिळतात. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात, पण त्या आपण लक्ष दिलं तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. आपल्याला डॉक्टरांच्याकडे जायची गरज पडत नाही. ही आपण आधीच आपण सगळं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले तर पुढचं धोका टळत असतो.
त्याचबरोबर कसं असतं की वेळीचं उपचार करणं किंवा वेळीच तपासण्या करणं ह्या फार फार गरजेचं असतात. जसं की मी मगाशी सांगितलं एक 30-35च्या वयानंतर स्त्रियांच्या मध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर फार कॉमन झालेला आहे. आजकाल आपण कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मॅक्झिमम अशा केसेस बघतो की फार पुढं गेलेली केस आहे, फार म्हणजे मॅक्झिमम ते पूर्ण शरीरात पसरले आहे, मग स्त्रिया तिकडे जातात. तर असं न करता स्त्रियांनी रेग्युलर एक 30च्या वयानंतर आपल्या रेग्युलर प्रत्येक अंघोळीच्या वेळेस आपल्या ब्रेस्टची तपासणी करायला हवी. त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी म्हणून पॅप स्मिअर ही तपासणी असते जी रेग्युलर 6 महिन्यांनी, ती किरकोळ असते म्हणजे त्याच्यावर फार खर्च येत नाही, पण आपल्या आयुष्यापेक्षा ते फारच म्हणजे गरजेचं आहे. तर ती एक तपासणी असते जी दर 6 महिन्यांनी करायला हवी आणि त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं डिटेक्शन लवकर होतं. म्हणजे पुढं हे होण्यापेक्षा म्हणजे पुढं काय म्हणतो त्याला पुढची स्टेज येण्यापेक्षा त्यापेक्षा आपण लवकरात लवकर ते अवॉइड केलेलं बरं असतं. कारण एक वेळा ते आपल्या शरीरात पसरलं, तो कॅन्सर आपल्या शरीरात पसरला तर जसं म्हटलं रिव्हर्स गिअर नसतो, तर शेवट तिला ते आपल्या आयुष्याला किंवा आपल्या मुकावं लागतं. तर यासाठी ह्या 2 मुख्यत्वे करून ह्या 2 तपासण्या फार गरजेच्या आहेत, हे तुमच्या घरच्यांना सांगायला हवं. तर अशा प्रकारे आपण म्हणजे बरंचसं आपण सांगितलं आहे. तर रेग्युलर आणि तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या घरच्यांच्या, तुमच्या स्वतःच्या काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या पर्सनल मानसिक काही प्रॉब्लेम्स असतील किंवा दुसरं काही असेल, तर तुम्ही कधीही आमच्याशी निसंकोचपणे बोलू शकता. काहीही असू देत, आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी एक तुम्हालासुद्धा आव्हान करते, म्हणजे तुमचं आरोग्य निरोगी राहायचं असेल, तुम्हाला आपलं घर आनंदी राखायचं असेल, तर आपल्या घरच्यांचं, आपल्या कुटुंबियांचं आरोग्य हे निरोगी राहायला पाहिजे. त्यांच्याकडे, त्यांच्या मानसिक आरोग्याकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू नका. एक छोटीशी कविता मी त्यांच्यासाठी लिहिलेली आहे, लास्टच आहे हे. तर हे सखी अथक मेहनत करून तू घडवतेस तू भविष्याला, अथक मेहनत करून घडवतेस तू भविष्याला, पण नेहमी दुर्लक्ष करतेस तू स्वतःला. कुटुंबाला सांभाळताना किती करशील ग तू तप, हे करताना स्वतःला थोडं तरी जप. नको राहूस तो एकटी, नको राहूस तो अबोल. तुझं आयुष्य हे आम्हा सर्वांसाठी आहे अनमोल. तर असं आपल्या कुटुंबियांना आपण सांभाळला पाहिजे. आणि आणखी एक सांगू इच्छिते, स्त्रीला आपण जगवायला पाहिजे, तिला जपायला पाहिजे आणि शेवटी तिला घडवायला पाहिजे. हे आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे. एवढं बोलून मी इथं थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.